दिनांक 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड काढणे कठीण होणार आहे। यापुढे फक्त आधार कार्ड वापरून तुम्हाला पॅन कार्ड मिळणार नाही, तर त्यासाठी अतिरिक्त डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागणार आहेत। पॅन कार्ड काढण्यासाठी सध्या कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि दिनांक 1 एप्रिल 2026 नंतर जर पॅन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत, ह्या सर्व गोष्टींबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी संदेश। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सध्याची पॅन कार्ड काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे। तुम्ही फक्त तुमचं आधार कार्ड वापरून सध्या पॅन कार्ड काढू शकता। याला इन्स्टंट पॅन असे म्हणतात। ऑनलाईन फॉर्म भरल्यापासून अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला डिजिटल पॅन कार्ड उपलब्ध होतं। पण ही सुविधा दिनांक 31 मार्च 2026 पर्यंतच उपलब्ध असणार आहे। दिनांक 1 एप्रिल 2026 पासून हे नियम पूर्णपणे बदलणार आहेत। तुम्हाला फक्त आधार कार्डवरती पॅन कार्ड मिळणार नाही, तर पॅन कार्डसाठी तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत। त्याचबरोबर KYC प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे। दिनांक 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड काढण्यासाठी केवळ आधार कार्ड हे पुरेसं नाही, तर त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा देखील तुम्हाला जोडावा लागणार आहे। जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये नेमके कोणकोणते डॉक्युमेंट येतात त्याची आपण माहिती पाहू। जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये जन्माचा दाखला, मतदान ओळखपत्र, 10वीचे प्रमाणपत्र, वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट, पासपोर्ट इत्यादी कागदपत्रांचा समावेश होतो। तर पॅन कार्ड काढताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून ह्यापैकी एखादे कागदपत्र तुम्हाला जोडावे लागणार आहे। भारतीय आयकर विभागाकडून म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय घेण्यामागे पुढील काही मुख्य कारणं आहेत। बनावट पॅन कार्ड रोखणे, टॅक्समधील फसवणूक रोखणे, त्याचबरोबर आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे अजूनही पॅन कार्ड नसेल तर दिनांक 31 मार्च 2026 पूर्वी फक्त आधार कार्ड वापरून तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढू शकता, कारण त्यानंतर ही प्रक्रिया थोडीशी कठीण होणार आहे। त्यानंतर तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा देखील त्याच्यामध्ये द्यावा लागणार आहे। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।